तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शर्यतवाला आदित्य या युट्यूब चॅनलवरती। तर आज सोन्या 50-50 केसरी हे मैदान इकडे आयोजित केलेलं आहे जयकुमार गोरे यांनी। तर या मैदानासाठी प्रमुख आकर्षण म्हणून जे आपली दोन बैल आली ती, ज्यांनी आपल्या बैलगाडी क्षेत्रात संपूर्ण बैलगाडी क्षेत्रात एक आरत परतचा बादशाह आणि एक तीन फेऱ्याचा बादशाह आणि ज्यांनी बिंजोड पण गाजवलेले आहे, असा सोन्या 50-50 केसरी पाठीमागे उभा राहिलेला आहे। आणि आपला इकडे हारण्या जो शतकवीर आहे, ज्या बैलाच्या कालखंडामध्ये त्यानं स्वतः म्हणजे वैयक्तिक एकटाच असा बैल आहे की ज्यानं 100 मैदानं आपला एक नंबर करून आपला इतिहास त्याच्या नावावरती केलेला आहे। आणि ह्या हरण्या बैलाचा आज इकडे सोन्या 50-50 केसरी मैदानात एक म्हणजे फेरा पडणार आहे। तर त्यांच्या मालकांची प्रतिक्रिया काय आहे आणि पब्लिकची प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तर त्यांच्या मालकाशी संपर्क साधूया। दादा नमस्कार, काय असते? काय नाही आले मैदानाला तुमच्या भागात. तर आमच्या भागात आलाय, कसं वाटतंय? एक पहिल्यांदाच म्हणजे आपला बैल आरत परतला पळतोय, ज्यानं विक्रम करून ठेवलाय आपल्या संपूर्ण बैलगाडी क्षेत्राला माहित आहे। पण इकडं आज तीन फेऱ्यात बैल पहिल्यांदाच पळणार आहे, कसं वाटतं? आपली काय प्रतिक्रिया आहे? एवढा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, बैलावर एवढं प्रेम बघून खरोखर छान वाटलं। आणि एक आदर्श म्हणजे कसं आहे, तुमच्याकडे नियम म्हणजे नियम पाळले जातात आणि त्याप्रमाणे मैदान होते, त्याबद्दल एक नंबर वाटते। नाही, इकडं म्हणजे आपली जी बैलगाडी संघटना आहे ती महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना आहे, नियमाला अधीन धरून आहे। म्हणजे याच्यामध्ये जे आपली संघटनेचे अधिकारी आहेत किंवा पदाधिकारी आहेत, यांनी जे नियम लागू केलेले आहेत या नियमानुसारच आपलं मैदान भरतं। आणि इकडं म्हणजे आदर्श घेण्यासारखी थोडी बाब आहे। तर आज आपला इकडं हरण्या पळणार आहे, म्हणजे प्रेक्षकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे या असं मन भरून येते, एवढा बैल आमचा फेमस झाला। आणि इकडं आम्हाला मुळात विषय दुसरा काय आहे, राहुल आप्पा गोरे यांनी आम्हाला इकडे आमंत्रित करून आम्हाला जे बोलण्याची संधी दिली, किंवा आमच्या बैलाला त्या म्हणजे इकडचा तीन फेऱ्याच्या बैलाचा मैदानचा देव सोन्या 50-50 त्याच्याबरोबर आमचा बैल आम्हाला झुपायला मिळाला, किंवा त्याच्याबरोबर शेवटचा फेरा काढायला मिळाला, त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे। म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला जो तीन फेऱ्यातला देव म्हणून ज्या बैलाला संबोधले जातं, म्हणजे सोन्या 50-50 केसरी, ज्या बैलानं अनेक वासरं किंवा अनेक बैल उजेडात आणली, म्हणजे त्या सोन्याबद्दल तुमचं काय सांगणार की त्याचा आज त्याच्या कालखंडातला लास्टचा फेरा आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगचाल? सोन्या हा तीन फेऱ्याच्या मैदान मधला सगळ्यात देखणा आणि ज्यानं एक कमीत कमी एक 100 ते 150 200 असतील, काय असेल ते आकडा, तेवढी म्हणजे अंधारात राहिलेली पहिलं तेवढी त्यानं उजेडात आणून तो त्यांच्यासाठी देव झाला। आणि त्याचा पळण्याचा म्हणजे वेग जे आहे तो अत्यंत चांगला आहे, आणि त्या बैलाबरोबर आमचा आज बैल पळणार आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे। नक्कीच दादा, आज सोन्याच्या कार्यखंडाखाली शेवटचा फेरा आहे आणि त्याच्या पुढील आयुष्यासाठी पण आपण शुभेच्छा देऊ। आणि आपला हरण्या अजून पुढे इथून पुढे पण चांगली मैदानं करावता आणि बरेच नंबर, मी तर म्हणतो कमीत कमी 150 मैदानं एक नंबर करावता, अशी सगळ्या चाहत्यांची इच्छा आहे। आणि बऱ्याच ठिकाणावरून जे 200 किलोमीटर 300 किलोमीटर वरून जे हरण्यासाठी बघायला माणसं आलेले आहेत, त्यांच्याबद्दल एक चांगल्या गोष्टी 2 शब्द काय सांगचाल? आता सोन्याचा हा शेवटचा फेरा, इथून पुढचं त्याचं आयुष्य व्यवस्थित निरोगी राहावं एवढीच आमची देवाकडे प्रार्थना। आणि जी लोक हरण्यासाठी आणि सोन्यासाठी 200 आणि 300 किलोमीटर प्रवास करून आल्यात, त्यांचा मी संदीप दादा पाटील परिवार आणि हरण्याप्रेमी करून मनापासून आभार आहे। नक्की दादा, हरण्याच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि मिळेल। ठीक आहे।